विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक समृद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्धधम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व गुणवेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो. बौद्ध धम्म फाउंडेशन मडमाड यांच्या वतीने चलो बुद्ध की ओर ही प्रवचन मालिका गेल्या 3 वर्षापासून आपल्या या शहरामध्ये वेगवेगळ्या विहारामध्ये संपन्न होत आहे. यावर्षी कपिलवस्तू बुद्ध विहार बुद्धवाडी मनमाड या ठिकाणी आपला हा धम्मसंस्काराचा कार्यक्रम या वर्षावासाच्या निमित्ताने संपन्न होत आहे. या निमित्ताने उपस्थित सर्व सदा संपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून अनंत आणि असीम पुण्य संपादन करणारे सर्वच सदा संपन्न उपासक उपासिका यांच्या प्रती अनंत आणि असीम मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो. आपण सर्वांनी शांत चित्ताने, एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे. अत्यंत महत्त्वपूर्ण धम्मपद गाथा आणि कथा हा ग्रंथ गेल्या 3 वर्षापासून आपण आपल्या या मनमाड शहरामध्ये चलो बुद्ध की ओर या उद्देशाला अनुसरून अत्यंत उत्साहपूर्वक गेल्या 3 वर्षापासून वेगवेगळ्या विहारामध्ये आपण हा उपक्रम राबवता. सदा संपन्न आयुष्यमान पगारे सरांनी आपण सर्वच अत्यंत भरभरून त्यांना सहकार्य करता. यावर्षी जरा लेट झालं, म्हणजे 1 महिना म्हणजे होऊन गेला, कारण महिन्यामध्ये 2 वेळाच येत असतो, परंतु यावेळचं शेड्यूल थोडं जरा जास्तच बिझी आहे आणि त्यामुळे यावेळेस काही जमलं नाही. खरं तर हा उपक्रम खूप चांगला आहे आणि विशेष रूपाने दरवर्षी तुम्ही वेगळ्या विहारामध्ये करता ही अत्यंत अभिमानास्पद अशी गोष्ट आहे. कारण एकाच विहारामध्ये न करता वेगवेगळ्या विहारामध्ये आणि वेगवेगळ्या लोकांना पुण्यकर्म करण्याची संधी आपण देत असता. तर या निमित्ताने आपल्या कपिलवस्तू बुद्ध विहारामध्ये हा धम्म सोहळा वर्षावासाच्या या पवित्र अशा कालखंडामध्ये आपण पूर्ण करत आहात. रोज आपण वेगवेगळ्या भिक्खूंच्या द्वारा, वेगवेगळ्या उपासकांच्या द्वारा, उपासिकेंच्या द्वारा धम्मपदातील गाथा आणि कथा यावरती भाष्य आपण करत असता. हा ग्रंथ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि त्यामुळे या ग्रंथाचं चिंतन करणे, अभ्यास करणे, मनन करणे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आजचा विषय अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. धम्मट्ट बग्गो आपण सुरू करत आहात आणि त्यामध्ये त्याच्या 2 गाथा आहेत की खरा न्यायाधीश कोण. यामध्ये भगवंताने 2 गाथेच्या द्वारा श्रावस्तीमध्ये हा उपदेश दिलेला आहे. खरं तर खरा न्यायाधीश कोण म्हणजे हा प्रश्नार्थक जो उपदेश भगवंताने 2600 वर्षापूर्वी बघा दिलेला आहे. म्हणजे भगवंताची प्रज्ञा
किती महान होते यावरून स्पष्टपणे आपल्या लक्षामध्ये येऊ शकते. जगामध्ये सर्वश्रेष्ठ जर न्यायाधीश कोण असेल, कोण आहे? जगातला सर्वश्रेष्ठ न्यायाधीश कोण आहे? बुद्धच आहेत ना, ज्यांनी सर्व लोकांना खऱ्या अर्थाने न्याय दिला आहे की नाही. 26 वर्षापूर्वी भगवंताने सर्व स्तरातील लोकांना बघा न्याय दिलेला आहे. कारण त्याही काळामध्ये, कारण भगवंताचा धम्म हा लोकशाही पद्धतीने आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय ही 4 अत्यंत महत्त्वपूर्ण मूल्य भगवंताच्या तत्वामध्ये आपल्याला क्षणोक्षणी पाहायला मिळतात. इतिहासाचं जेव्हा आपण वाचन करतो, चिंतन करतो, मनन करतो, तर त्याही काळामध्ये वैशालीसारखं राज्य लोकशाही राज्य म्हणून बौद्ध साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. शाक्य लोकांमध्ये सुद्धा जी राज्य पद्धती होती त्यामध्ये सुद्धा लोकशाही मूल्य आपल्याला पाहायला मिळत असतात. आणि त्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये ही जी न्याय व्यवस्था आहे, न्याय व्यवस्था अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा होती, आजही वर्तमान काळामध्ये सुद्धा आहे आणि भविष्य काळामध्ये सुद्धा असेल. कारण न्याय मनुष्याला अत्यंत आवश्यक आहे. आज घडीला जर आपण विचार केला, बोधिसत्व गुणोपेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहित असताना न्यायपालिका हे स्वतंत्र विभाग दिलेला आहे. स्वतंत्र आहे, त्याच्यावरती कुणाचंही असं अधिपती नाही आहे, ती स्वतंत्र न्यायपालिका. आणि त्यामुळे जिथे योग्य प्रकारचा न्याय होत नाही तिथे मात्र लोकशाहीच्या मूल्यांचे पायमल्ली झाल्याशिवाय राहत नाही. आणि त्यामुळे लोकशाही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. खऱ्या अर्थाने न्याय कोण करू शकतो? खऱ्या अर्थाने कोण न्यायाधीश असतो? तर या संदर्भामध्ये, या देशनेमध्ये आपण श्रवण करणार आहोत. श्रावस्तीचा प्रसंग आहे आणि श्रावस्तीमध्ये भिक्खू संघ जेव्हा भिक्षाटन करण्यासाठी जात असतात आणि भिक्षाटन करण्यासाठी गेल्यानंतर जेव्हा ते विहारामध्ये येतात, तर विहारामध्ये येण्याच्या पूर्वी अचानकपणे पावसाचं वातावरण निर्माण होते. आणि पावसाचं वातावरण निर्माण झाल्यामुळे बाजूलाच त्या काळामध्ये असणारी न्यायपालिका असते, तर त्या न्यायपालिकेमध्ये भिक्षू जात असतात. जेव्हा भिक्षू न्यायपालिकेमध्ये जातात तर तेथे असणारा जो न्यायाधीश आहे तर योग्य प्रकारचा न्याय काही तो देत नाही. भिक्षू पाहतात आणि भिक्षू चिंतन करतात, अरे हा न्यायाधीश डोळे असून आंधळेपणाने वागत आहे, हा न्यायाधीश कान असून बहिरेपणाने वागत आहे, या न्यायाधीशाला सत्य आणि असत्य काही समजत नाही आहे, कुणी कुणाचं ऐकत नाही आहे. म्हणजे अशा प्रकारचं दृश्य जेव्हा ते बघत असतात, तर बघत असताना त्यांना आश्चर्य वाटते. जेव्हा ते विहारामध्ये येतात आणि विहारामध्ये आल्यानंतर ही गोष्ट बघा ते भगवंताला सांगत असतात. भगवंताला सांगितल्यानंतर भगवंत सुद्धा भिक्षूंना उद्देशून म्हणतात की खऱ्या अर्थाने कोण न्यायाधीश असतो, कोण न्याय करू शकतो? न्याय मनुष्य का करू शकत नाही? कारण एखादा मनुष्य जर भ्रष्टाचारी असेल तर तो न्याय करू शकत नाही. एखाद्या मनुष्याने रिश्वत घेतली असेल तर तो न्याय करू शकत नाही. एखादा मनुष्य पक्षपात जर करत असेल तर तो न्याय करू शकत नाही. एखाद्या मनुष्याला जर धमकी दिली असेल तरी तो न्याय करू शकत नाही. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची कारणं आपल्याला न्याय न करणाऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये किंवा त्याच्या जीवनामध्ये ती कारणं पाहायला मिळत असतात.
कारण न्याय करण्यासाठी मनुष्य हा सक्षम असावा लागतो, हा मेधावी असावा लागतो, तो सत्पुरुष असावा लागतो, सत्य आणि असत्य, योग्य आणि अयोग्य, हिताचं अहिताचं तो जाणणारा असला पाहिजे. कारण भगवंत असे म्हणतात की मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्य जर सिलवान असेल, सदाचारी असेल, गुणवान असेल, धर्माला अनुसरून जर जीवन जगायचं असेल तरच तो मनुष्य योग्य प्रकारचा न्याय करू शकतो, अन्यथा तो मनुष्य न्याय करू शकत नाही. कारण मानवी जीवनामध्ये न्याय अत्यंत आवश्यक आहे. कारण मनुष्याला या संसारामध्ये सुखपूर्वक जर जीवन जगायचं असेल तर सुखपूर्वक जीवन जगणारा मनुष्य खऱ्या अर्थाने न्याय करू शकतो. भिक्षूंना उद्देशून भगवंत सांगतात की न्याय करण्यासाठी मनुष्यामध्ये धम्म भाव असावा लागतो, तो मेधावी असावा लागतो, तो ज्ञानी असावा लागतो, तो हुशार असावा लागतो, बुद्धिवान, सिलवान, गुणवान व्यक्ती तो असावा लागतो. कारण सिलवान मनुष्य असेल तर तो न्याय करू शकतो, प्रज्ञावान मनुष्य असेल तर न्याय करू शकतो, तो जर मेधावी असेल म्हणजे तो शूरवीर असेल. कारण मेधावी जर मनुष्य असेल, कारण त्याला कुठल्याही प्रकारची जर भीती नसेल तर तो योग्य प्रकारचा बघा न्याय करू शकतो. मनुष्याच्या जीवनामध्ये ही न्याय व्यवस्था अत्यंत महत्त्वपूर्ण आहे असं भगवंताने म्हटलं आहे. मग मनुष्य सिलवान, गुणवान, सदाचारी कशा पद्धतीने बनत असतो तर जोपर्यंत धम्माचं अनुसरण, धम्माचं आचरण आपण आपल्या जीवनामध्ये करत नाही. धम्म आचरण आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जो मनुष्य खऱ्या अर्थाने धम्म आचरण करत असतो, धम्माला जाणतो, धम्माला समजून घेतो आणि त्यानुसार जीवन जगण्याचा तो प्रयत्न करत असतो. सत्य आणि असत्य यामध्ये भेद मनुष्याला करता आला पाहिजे, योग्य अयोग्य यामध्ये भेद मनुष्याला करता आला पाहिजे, मनुष्याला चिकित्सा करता आली पाहिजे. म्हणजे त्याच्याकडे जर एखादा निर्णय आला असेल तर त्या निर्णयाची चिकित्सा मनुष्याला करता आली पाहिजे. जर मनुष्य जर चिकित्सा करत नसेल तर खऱ्या अर्थाने तो न्याय ठरल्या जाऊ शकत नाही. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की मनुष्याच्या जीवनामध्ये अनेक प्रकारची कारणं असतात की तो योग्य प्रकारचा न्याय करू शकत नाही. जर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की मनुष्याच्या जीवनामध्ये जर आजही भगवंताच्या काळामध्ये सुद्धा, आज वर्तमान काळामध्ये सुद्धा अनेक प्रकारची न्याय व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते. परंतु कधी कधी असं म्हटलं जातं की एखादा मनुष्य जर निर्दोष असेल तर त्या निर्दोष मनुष्याला कधीही शिक्षा नाही झाली पाहिजे. म्हणजे बोलताना असं बोललं जातं की हजार म्हणजे अपराधी सुटले तरी हरकत नाही, परंतु एका निर्दोष मनुष्याला शिक्षा नाही झाली पाहिजे. ही न्यायपालिकेची म्हणजे भूमिका असते. कारण कुणावरही अन्याय होऊ नये, सर्वांना समान रूपाने न्याय मिळाला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका मनुष्यांची असते. परंतु वास्तवतः वर्तमान काळामध्ये सुद्धा आपण पाहतो, भगवंताच्या काळामध्ये सुद्धा अशा प्रकारची अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात की मनुष्याला योग्य प्रकारचा न्याय दिला जात नव्हता. आजही बघा योग्य प्रकारचा न्याय दिला जात नाही. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये जी कारणं होती तर तीच कारणं आजही आपल्याला वर्तमान काळामध्ये पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये काहीच भिन्नता नाही आहे. म्हणजे 2600 वर्षापूर्वी जी न्यायपालिका जशी होती आजही तशाच प्रकारची न्यायपालिका आपल्याला पाहायला मिळते किंवा न्याय करणारी लोक आजही आपल्याला पाहायला मिळतात. वर्तमान काळाचा जर बघा आपण विचार केला तर खऱ्या अर्थाने जे काही जज असतात किंवा वकील असतात, तर जज असेल, वकील असेल, तर कायद्याला अनुसरून ज्यांनी अशा प्रकारचं पद भूषवलेलं असेल तर त्याला कुठल्याही प्रकारे अन्य क्षेत्रामध्ये पदार्पण करता येत नाही. परंतु अलीकडे नव्यानेच एक बातमी आलेली आहे बघा, कुणाची आहे तुम्ही न्यूज बघता ना, ऐक ना, उज्ज्वल निकम नावाचे अत्यंत प्रसिद्ध असे वकील होते. तर ते एका पक्षामध्ये गेले आणि त्यांनी तिथे पद बघा भूषवलं. ही न्यायपालिकेच्या विरुद्ध असणारी गोष्ट आहे.
कारण न्याय भूषवणारा व्यक्ती कुठल्याही प्रकारच्या अशा क्षुल्लक पदासाठी तो आपलं जीवन जगू शकत नाही. त्यामुळे हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. आपल्यासाठी एक अभिमानाची बात आहे की आता अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या जे बांधव आहेत समाज भूषण आहेत, भूषण गवई, ते सुद्धा आता सरन्यायाधीश झालेले आहेत. त्याने जर योग्य निर्णय दिला आपल्या महाबोधी विहाराचा तर त्यांचं जीवन सार्थक होईल, आहे की नाही. महाबोधी विहाराचा निर्णय जर त्यांनी दिला समजून घ्या जाता जाता, कारण आता काही जास्त दिवस त्यांचे नाहीत वाटते, ऐक ना, सप्टेंबर पर्यंत ते आहेत. आपण तर जगजाहीर बोलतो सारं महाराष्ट्र बघते, आपल्याला कुठं काही विहाचं काय, आहे की नाही. महाबोधी विहार आपलंच तर आहे, ऐक ना, जग जाहीर ती गोष्ट आहे, आपला आहे, सर्व सत्य आहे, तरी सुद्धा बघा केवळ लोभासाठी ऐक ना त्यावरती कब्जा केला गेलेला आहे. आणि त्यामुळे त्यांच्या जीवनातील सर्वात मोठा तो एक लाभ आहे, कारण त्याचे वडील सुद्धा तिथे बिहारमध्ये राज्यपाल होऊन गेले होते, ऐका, तेव्हा त्यांनी काय केलं नाही, पण मुलांनी ते केलं पाहिजे. न्याय मनुष्याच्या जीवनामध्ये बघा अत्यंत महत्वपूर्ण. निपक्षपातीपणे जो न्याय करणारा मनुष्य असतो तर या जगामध्ये तो अजरामर ठरत असतो. परंतु जर न्याय व्यवस्थेमध्ये जर पक्षपात असेल, न्याय व्यवस्थेमध्ये जर लोभ असेल, न्याय व्यवस्थेमध्ये जर भीती असेल तर कोणताही मनुष्य योग्य प्रकारचा न्याय बघा करू शकत नाही. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की मनुष्याच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा विचार न करता एखादा मनुष्य जर न्याय देत असेल तर भगवंत असे म्हणतात की खऱ्या अर्थाने तो न्यायाधीश होऊ शकत नाही. जो कोणी अर्थ आणि अनर्थ या न्याय आणि अन्याय दोघांचा उत्तम प्रकारे विचार करत असतो, अर्थाला जाणतो, अनर्थाला जाणतो आणि त्यामध्ये योग्य प्रकारचा निर्णय करत असतो, तर खऱ्या अर्थाने तो मनुष्य धैर्यपूर्वक, कारण न्याय देण्यासाठी मनुष्यामध्ये धैर्य असावं लागतं, न्याय देण्यासाठी मनुष्यामध्ये वीर्य असावं लागतं, न्याय देण्यासाठी मनुष्यामध्ये पराक्रम असावा लागतो. जर मनुष्य धैर्यवान असेल, मनुष्य वीर्यवान असेल, मनुष्य पराक्रमी असेल तर तो मनुष्य योग्य प्रकारचा न्याय देऊ शकतो. आणि त्यानंतर भगवंत असे म्हणतात की तो मेधावी सुद्धा असला पाहिजे, तो प्रज्ञावान सुद्धा असला पाहिजे. प्रज्ञावान मनुष्य बघा योग्य प्रकारचा न्याय देऊ शकतो. अप्रज्ञावान मनुष्य कधीही योग्य प्रकारचा न्याय देऊ शकत नाही. आणि त्यामुळे जीवन जगत असताना भगवंताने या संसारामध्ये जीवन जगणाऱ्या प्रत्येक मनुष्याला योग्य प्रकारचा न्याय दिलेला आहे. कारण भगवंताचा जो भिक्खू संघ आहे, भगवंताच्या भिक्खू संघामध्ये अनेक प्रकारच्या परिवारातून, अनेक प्रकारच्या कुळातून, अनेक प्रकारच्या देश विदेशातून, प्रदेशातून, म्हणजे त्या काळात जे काही छोटे छोटे राज्य होते, गणराज्य होते, त्या गणराज्यातून वेगवेगळ्या प्रकारचे बघा भिक्खू आले होते. भगवंत म्हणतात की भिक्षूंनो, माझा भिक्षू हा एखाद्या संघ हा महासागरासारखा आहे. म्हणजे सर्व स्तरातील भिक्षू होते, श्रीमंताचे होते, मध्यमवर्गीय होते, खालच्या स्तरातील सुद्धा होते, परंतु कुणालाही भगवंताने भेदभाव केलेला नाही आहे. भगवंतासाठी उपाली सुद्धा तेवढाच महत्वपूर्ण होता, भगवंतासाठी यश सुद्धा तेवढाच महत्वपूर्ण होता, भगवंतासाठी सारीपुत्र सुद्धा तेवढाच महत्वपूर्ण होता, भगवंतासाठी पटाचारा सुद्धा तेवढीच महत्वपूर्ण होती, आणि भगवंतासाठी अम्रपाली सुद्धा तेवढीच महत्वपूर्ण होती. कारण कोण मनुष्य कशा प्रकारचं जीवन जगतो याला विशेष महत्व नाही, परंतु जीवनाचा शेवटचा काळ मनुष्य कशा प्रकारचं जीवन जगतो याला विशेष महत्व आहे. अम्रपाली सारख्या स्त्रीला भगवंताने न्याय दिला बघा. कारण जेव्हा अम्रपालीकडे जेव्हा भगवंताने भोजनाचं निमंत्रण स्वीकारलं, तो जर संदर्भ तुम्ही ऐकला असेल, जेव्हा भगवंत आम्रपालीच्या आम्रवनामध्ये होते, म्हणजे न्याय कसा आहे बघा. न्यायाधीश कोण आहे हा विषय आपला आहे, तर न्याय भगवंताने कसा केला बघा. त्या काळामध्ये आम्रपालीच्या आम्रवनामध्ये जेव्हा भगवंत थांबले, आम्रपालीला कळालं की भगवंत, कारण असंख्य लोक रोज तिच्याकडे जायचे, परंतु त्या दिवशी कोणीही तिच्याकडे जात नाही. ती विचार करते की अरे, रोज लोक माझ्याकडे येतात, रांग लागते माझ्या म्हणजे राजमहालासमोर, आणि आज कोणी येत नाही. जेव्हा दासीला सांगते ते नेमकं झालं काय आज वैशालीतील लोकांना,
तर जेव्हा तिला कळतं दासीद्वारा या सर्वच्या सर्व लोक आपल्या आम्रवनाकडे पुष्प घेऊन जात आहेत, मग तिला कळतं की कोणीतरी सम्यक संबुद्ध त्या ठिकाणी आले, त्यामुळे त्यांची पूजा करण्यासाठी बघा सर्व लोक जात आहेत. तिला सुद्धा आश्चर्य वाटते आणि ती म्हणते ठीक आहे, चला मी सुद्धा येते. रथ निर्माण केला जातो आणि रथाच्या द्वारा ती आम्रवनामध्ये जात असते. जिथपर्यंत रथ जातो तिथपर्यंत जाते, नंतर ती पायी जात असते. भगवंताला जेव्हा ती पाहते एकदम आश्चर्य तिला वाटते, कारण तिला स्वतःबद्दल गर्व असतो. ती सुंदर असते, ती रूपवान असते. तिला असं वाटतं की माझ्यासारखं सुंदर या संसारामध्ये दुसरं कोणीच नाही. परंतु जेव्हा ती भगवंताला बघते, भगवंताचं रूप जेव्हा बघते, तर तिला आश्चर्य वाटतं, कारण भगवंत अत्यंत सुंदर होते, अत्यंत रूपवान होते. संसारामध्ये सर्वात सुंदर जर रूप कोणाचं असेल तर ते म्हणजे भगवंताचं असतं. 32 लक्षणं असतात भगवंतावरती, 80 अन्वयंजन असतात भगवंतावरती, आणि त्यामुळे भगवंताला पाहिल्याबरोबर ती लीन होते. भगवंताच्या चरण कमलावरती पुष्प ठेवते, डोकं ठेवते, वंदन करते आणि आपली करुण कहाणी भगवंताला ती सांगत असते. भगवंत तिला उपदेश करतात, ती उपदेश ग्रहण करते आणि दुसऱ्या दिवशीच्या भोजनाचं निमंत्रण ती भगवंताला देत असते की भगवान उद्याच्या भोजनाचं तुम्ही निमंत्रण आमच्याकडे स्वीकारा. भगवंत मौन धारून ते निमंत्रण स्वीकारतात. तेवढ्याच वेळामध्ये अत्यंत आनंदाने जेव्हा ती आपल्या वैशालीकडे जात असते, तेवढ्या वेळामध्ये तिकून लिच्छवींचे राजकुमार येत असतात. ही वेगाने जात असताना लिच्छवी राजकुमार तिकून वेगाने येत असतात आणि या एकमेकांच्या रथाला रथ घासत असतात. तेव्हा लिच्छवी म्हणतात की अम्रपाली, तुला कळत नाही का की आम्ही राजे लोक आहोत, आम्ही राजकुमार आहोत आणि आमचा रथ असताना येत असताना तू रथ तुझा बाजूला घ्यायला पाहिजे, कारण आमचा सन्मान आहे. तर ती म्हणते की मी घाईघाईने जात आहे. काय एवढी तुला घाई आहे, एवढ्या घाईघाई तू का जात आहे? तर उद्याच्या भोजनाचं निमंत्रण मी भगवंताला दिलं आहे, भोजनाची तयारी करण्यासाठी मी जात आहे. तर त्यांना असं वाटतं की अरे, आम्रपालीने भोजनाचं निमंत्रण भगवंताला दिलं. पहिली गोष्ट त्यांना आश्चर्य वाटते की भगवंताने तिचं निमंत्रण कसं स्वीकारलं. आम्रपालीचं म्हणजे गणिका आहे, अकुशल कर्म करणारी, वाईट कर्म करणारी आहे, असं निमंत्रणीचं कसं स्वीकारलं? तर ते म्हणतात की तू भोजन घेऊ नको, आम्ही राजा आहोत, पहिला हक्क आमचा आहे, अधिकार आमचा आहे आणि त्यामुळे हे भोजन तू आम्हाला दे. या भोजनाच्या बदल्यामध्ये तुला जेवढ्या काही कारशापण हव्या आहे तेवढ्या कारशापण मी तुला देतो. प्रलोभन दिलं जातं, कारण मनुष्याला बघा प्रलोभन दिलं जातं आणि प्रलोभन दिलं की मनुष्य पिघळून जात असतो. परंतु आम्रपाली, मनुष्याकडे नीतिमत्ता असली पाहिजे. आम्रपालीने प्रभूलनाला आम्रपाली बळी पडली नाही. तिच्या मनावरती कुठल्याही प्रकारचं त्या लोभाने विजय नाही मिळवला. तर ती म्हणते नाही. ते पुन्हा म्हणतात की अर्ध राज्य तुला आम्ही देतो, परंतु हा सन्मान तू आम्हाला दे. ती म्हणते अर्ध राज्य काय, संपूर्ण वैशालीचं राज्य जरी तुम्ही मला दिलं तरी सुद्धा उद्याचं पुण्यकर्म मी तुम्हाला देणार नाही. त्यांना असं वाटतं की ठीक आहे, आम्ही भगवंताकडे जातो. आणि भगवंताकडे जेव्हा ती जाते, ते जातात लोक राजकुमार भगवंताला वंदन करतात आणि म्हणतात की भगवान उद्याच्या भोजनाचं तुम्ही निमंत्रण स्वीकारा. तेव्हा भगवंत म्हणतात की लिच्छवींनो, लिच्छवीला येण्याच्या पूर्वी भगवंत भिक्षूंना उद्देशून म्हणतात की भिक्षूंनो, ज्यांनी देवता लोक बघितले नाही त्यांनी या लिच्छवी राजकुमाराकडे बघावं. का असं म्हटलं भगवंतानी? कारण लिच्छवी राजकुमार अत्यंत सिलवान होते, अत्यंत गुणवान होते, अत्यंत सदाचारी होते आणि सदाचारी लोकांना भगवंताने देवता असं म्हटलं आहे. सिलवान लोकांना, गुणवान लोकांना, प्रज्ञावान लोकांना भगवंतानी देवता, सत्पुरुष असं म्हटलेलं आहे. भिक्षूंना उद्देशून भगवंत म्हणतात की जर तुम्ही देवता या सृष्टीमध्ये पृथ्वीचे देवता जर बघितले नसतील तर तुम्ही या लिच्छवी लोकांकडे बघा, राजकुमारांकडे बघा. जेव्हा ते येतात वंदन करतात आणि म्हणतात की भगवान उद्याच्या भोजनाचं तुम्ही निमंत्रण स्वीकारा. तेव्हा भगवंत म्हणतात की मी उद्याचं भोजन आम्रपालीचं स्वीकारलं. तेव्हा ते म्हणतात की अरे, आम्रपालीने आम्हाला जिंकलं, आम्हाला जिंकलं. इथे भगवंताने पक्षपात नाही केला बघा, ऐक ना. कारण राजकुमार लोक आहेत, मग राजकुमार लोकांकडे आपण जायला पाहिजे असं भगवंताने कधीही विचार नाही केला. भगवंताने आम्रपालीचं निमंत्रण सुद्धा स्वीकारलं.
भगवंताने लोकांचा सुद्धा विचार नाही केला की भगवंत आम्रपालीकडे कसे भोजनाला जातील. कधी कधी बघा व्यवहारामध्ये आपण पाहतो, एखादा जर मनुष्य वाईट असेल, एखादा भांडकुदळ मनुष्य असेल म्हणा, किंवा वादविवाद करणारा असेल, भांडण करणारा असेल, किंवा एखादा दुराचारी मनुष्य असेल, तर अशा प्रकारच्या घरी जर चुकून हुकून एखादे भंतेजी भोजनाला गेले तर लोक काय म्हणतात, भंतेजी याच्याकडे कसं काय गेले म्हणतात आज, असं म्हणतात. कारण लोकांना असं वाटतं की हा तर माणूस चांगला नाही आहे. भिक्षूंच्या मनामध्ये पक्षपात नसतो. जसं दुसऱ्या गाथेमध्ये सुद्धा सांगितलं आहे, ऐक ना, दुसऱ्या गाथेमध्ये ते सांगितलं की भिक्षू जेव्हा भिक्षाटन करत असतात, भिक्षाटन करत असताना भिक्षाटनाचा नियम आहे की भिक्षाटन करत असताना म्हणजे एका लाईनीमध्ये जर समजा भिक्षू भिक्षाटन करत आहे तर मधामध्ये घर सोडून भिक्षा करता येत नाही. कंटिन्यू जेवढे काही घर असतील, तर मग गरीबाचं घर असो, श्रीमंताचं घर असो, कोणाचंही घर असो, तर त्या घरी भिक्षा करावी लागते, भिक्षाटन करावं लागतं. आणि भिक्षाटनामध्ये जे काही मिळत असेल तर ते ग्रहण करावं लागत असते. मग भिक्षाटन करण्यामागचा उद्देश काय आहे, भगवंताने भिक्षूंना भिक्षाटन करण्यासाठी का सांगितलं आहे, भिक्षाटन का करावं, का केलं पाहिजे. आता वर्तमान काळामध्ये तशी परिस्थिती बघा राहील नाही, तर काही काही ठिकाणी भिक्षाटन आजही केलं जातं. तेवढं लोकांना त्याचं ज्ञान नसल्यामुळे किंवा भिक्षूंना निमंत्रण असल्यामुळे तशा प्रकारचं भिक्षाटन केलं जात नाही. परंतु भिक्षाटन म्हणजे केलं पाहिजे. भिक्षाटन करण्यामागचा सर्वात मोठा जर उद्देश कोणता असेल, तुम्हाला काय वाटतं बरं, भिक्षाटन कशासाठी केलं जाते तुमच्या बुद्धीनुसार काय वाटते तुम्हाला, किंवा भिक्षूंना भगवंताने भिक्षाटन करावं असं का सांगितलं? सगळ्यात महत्वाची गोष्ट की भिक्षूंना जाणीव असली पाहिजे की मी परावलंबी आहे, मी परावलंबी आहे, म्हणजे माझं स्वतःचं अस्तित्व काहीही नाही आहे. मी दुसऱ्यांच्या दारावरती भिक्षा मागतोय. भिकारी आणि भिक्षू याच्यामध्ये फरक आहे बरं, भिक्षा मागणे आणि भीक मागणे याच्यामध्ये फरक आहे. भगवंत असे म्हणतात की आपण जेव्हा दुसऱ्यांकडे भिक्षा मागण्यासाठी जातो तर आपल्या मनाचा जो अभिमान आहे, जो स्वाभिमान आहे, जो गर्व आहे, मीपणा आहे, अहमपणा आहे. कारण भगवंताच्या काळामध्ये अत्यंत उच्च कुळातील भिक्षू प्रवर्जित होत असत. येस सारखा व्यक्ती ज्यांच्याकडे उन्हाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये राहण्यासारखी 3 महाल होते, ज्यांच्या पायामध्ये सोन्याची पादातरणी होती, सारीपुत्त असेल, महाकाश्यप असेल, ज्यांच्याकडे विपुल अशी धनसंपदा होती, आणि उच्च कुळातील भिक्षू सुद्धा भिक्षू बनायचे, तर ते सुद्धा भिक्षाटन करत असत. म्हणजे त्यांच्या मनामध्ये असा अहंभाव निर्माण होऊ नये की मी अत्यंत उच्च कुळातील आहे, मी अत्यंत मध्यमवर्गीय आहे, किंवा मी सर्वसामान्य कुळातील आहे. तर प्रत्येक व्यक्तीने भिक्षाटन करावं, कारण आपला अहंभाव, आपला मीपणा, आपला गर्व, आपली ईर्ष्या ही पूर्णपणे नष्ट होत असते. त्यामुळे भिक्षाटन केली जात असते. दुसरी गोष्ट की भिक्षाटन करत असताना पात्रामध्ये भोजन ग्रहण केलं पाहिजे. पात्रामध्ये भोजन ग्रहण यासाठी करावं लागतं की कुठल्याही पदार्थाची आपल्याला चव लागली नाही पाहिजे. कारण जर समजा एखादा चांगला पदार्थ असेल तर तो मग खाल्ला पाहिजे, एखादा चांगला पदार्थ नसेल तर मग तो खाल्ला नाही पाहिजे. तर अशी भावना मनामध्ये उत्पन्न होऊ नये. मग भिक्षापात्रामध्ये सर्व काही मिक्स केलं जातं, ऐक ना, त्याला मिक्स करून खाल्लं जातं, आणि त्याची जी चव असते ती संसारातल्या कोणत्याही पदार्थाची चव नसते. पात्रामध्ये जर तुम्ही कधी म्हणजे तुम्हाला संधी भेटली समजून घ्या खाण्यासाठी, तर पात्रातल्या भोजनाची जी चव असते ती कुठल्याच भोजनाला नसते, कुठल्याही पदार्थाला नसते. आणि कितीही कुशल माता गृहिणी असेल तरी तसं भोजन ती बनू शकत नाही. कारण जेव्हा सिद्धार्थ गौतम पहिल्यांदा राजगृहामध्ये भिक्षाटन करतात, तर तेव्हा ते भोजन ग्रहण करतात. ते असं म्हणतात की माझ्या जीवनामध्ये पहिल्यांदा अशा प्रकारचं स्वादिष्ट भोजन मी ग्रहण केलेलं आहे. आणि त्यामागचा तो उद्देश आहे, कारण भिक्षूच्या मनामध्ये असणारा जो काही भाव आहे तो नष्ट झाला पाहिजे. आणि इथे सुद्धा समता प्रस्थापित झाली पाहिजे. सर्वांकडे आपण ते सर्वांना पुण्याची संधी आपण दिली पाहिजे. त्याही काळामध्ये भिक्षू तशा प्रकारचं ग्रहण करत होते. आजही वर्तमान काळामध्ये ज्यांनी कुणी भिक्षूंना निमंत्रण दिलं असेल तर त्यांच्याकडे भिक्षू बघा भोजनासाठी जात असतात. मग तो गरीब असो, तो श्रीमंत असो, मध्यमवर्गीय असो, कुठल्याही प्रकारचा असो. तर
आम्रपालीचं निमंत्रण भगवंताने स्वीकारलं. भगवंताने असा पक्षपात नाही केला की अरे आम्रपाली तर अकुशल कर्म करते, आम्रपाली तर गणिका आहे, असं बिलकुल भगवंताने बघा तसा विचार नाही केला. भगवंत आम्रपालीकडे भोजनासाठी गेले. आम्रपालीने अत्यंत श्रद्धेने, अत्यंत प्रसन्न चित्ताने भगवंताला अत्यंत स्वादिष्ट अशा प्रकारचं भोजन दिलं. भगवंताने तिला उपदेश दिला जीवनाच्या संदर्भामध्ये. जीवन किती अनमोल आहे, या जीवनामध्ये आपण किती कुशल कर्म करावे, पुण्य कर्म करावे, चांगले कर्म करावे. पुन्हा पुन्हा हा जन्म मनुष्याला लाभत नाही आहे. बघा, एक अकुशल कर्म करणारी स्त्री जेव्हा बुद्धाच्या सहवासामध्ये येते, बुद्धाच्या संपर्कामध्ये येते, ती भिक्षुनी बनते आणि अरहंतापैकी एक होत असते, अरहंत होते. आम्रपाली थेरी तुम्ही वाचा, तिच्या सौंदर्याचं ते वर्णन एवढं रूपात्मक पद्धतीने बघा तिचं थेरी गाथेमध्ये वर्णन केलं आहे की आपण अशी कल्पना सुद्धा करू शकत नाही. कारण तिचं जीवन बघा सार्थक झालं. उपालीसारखा नाभी, ऐक नाही, केस कापणारा व्यक्ती, जेव्हा शाक्य लोक त्याला बघा सगळे दागदागिने देतात, पण तो असा विचार करतो की अरे हे एवढे मोठे श्रीमंत लोक असून भगवंताकडे जातात, मी तर असाही भिकारीच आहे, असंही माझ्याकडे काहीच नाही आहे, मी नोकरच आहे, मग मी हे घेऊन काय करणार आहे. बघा, क्षणामध्ये त्याच्या चित्तामध्ये त्यागाची भावना उत्पन्न होते. सर्वच्या सर्व दागिने फेकून देतो तो आणि म्हणतो ज्याला कुणाला हे सापडेल त्याने बक्षीस म्हणून घेऊन जावं. तो भगवंताकडे जातो. बघा भगवंताची न्याय, भगवंताचा न्याय बघा कसा असतो. अन्य शाक्य म्हणतात की भगवान उपालीला तुम्ही अगोदर दीक्षा द्या. का दीक्षा द्या? कारण उपालीने आमची सेवा केलेली आहे. भगवान आता आम्हाला त्याची सेवा करायला मिळावी. म्हणजे किती मोठा भगवंताचा बघा न्याय होता त्या काळामधला. बघा, उपाली सारख्या म्हणजे खालच्या स्तरातील व्यक्तीला भगवंताने अगोदर प्रवर्जित केलं आणि शाक्य लोकांना नंतर प्रवर्जित केलं. म्हणजे भगवंताने बघा एवढा मोठा न्याय बघा त्या ठिकाणी केला. कारण प्रवजेचा नियम आहे की ज्याची दीक्षा अगोदर होत असते त्याला वंदन करायचं असतं, त्याला प्रणाम करायचा असतो, त्याला श्रेष्ठता दिली जात असते. आणि भगवंताने बघा उपाली सोबत तो न्याय केला असेल. भंगी असेल, सुमित असेल, सुनीत असेल, यांना सुद्धा भगवंताने दीक्षा दिली. चांडालिका प्रकृती असेल, हिला सुद्धा बघा भगवंताने दीक्षा दिली. म्हणजे त्या काळामध्ये असणारी जी चतुर्वर्ण व्यवस्था होती, त्या चतुर्वर्ण व्यवस्थेला पहिल्यांदा भगवंताने बघा छेद दिला. कारण त्याच्यामध्ये वर्ण व्यवस्था होती. ब्राह्मणांनी ब्राह्मणांचं काम करावं, क्षत्रियांनी क्षत्रियांचं काम करावं, वैश्यांनी वैश्यांचं काम करावं, शूद्रांनी शूद्रांचं काम करावं आणि सर्वांची सेवा करावी. परंतु भगवंत असे म्हणतात, न जच्चा वसलो होती, न जच्चा कमुना होती, कमुना वसलो होती, कमुना होती ब्राह्मण. जन्माने कोणी श्रेष्ठ ठरत नाही आणि जन्माने कोणी नीच ठरत नाही, तर मनुष्य आपल्या कर्माने श्रेष्ठ ठरत असतो आणि आपल्या कर्माने तो नीच ठरत असतो. भगवंताने कर्माला बघा अत्यंत महत्वाचं स्थान दिलेलं आहे आणि त्यामुळे या संसारामध्ये सर्वात श्रेष्ठ जर न्याय देणारे कोणी असतील तर भगवंत आहे. अलीकडच्या काळामध्ये बघा बाबासाहेब सुद्धा खऱ्या अर्थाने न्यायाधीश होते. सर्व स्तरातील लोकांना बाबासाहेबांनी न्याय दिला. आता लोक असं म्हणतात की बाबासाहेबांनी फक्त दलितांचा उद्धार केला, दलितांचा उद्धार केला, अभ्यास करत नाहीत, नॉलेज नाही आणि अशा प्रकारचं बोलतात. बघा, बाबासाहेबांनी सर्वात अगोदर आरक्षण ओबीसींना दिलं होतं आणि त्याच्यानंतर इतरांना बाबासाहेबांनी आरक्षणाच्या तरतुदी राज्यघटनेमध्ये केलेल्या आहेत. म्हणजे न्याय व्यवस्था कशा पद्धतीची असावी, अगदी खालच्या स्तरापासून एक मत एक वोट, हे बाबासाहेबांनी बघा या भारत देशाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. सर्वात मोठी देणगी आहे. कारण बाबासाहेब असं म्हणतात की यापूर्वीच्या काळामध्ये, यापूर्वी राजा हा राणीच्या पोटी जन्मास येत होता, परंतु आता राजा हा राणीच्या पोटी जन्मास येणार नाही, तर आता हा राजा मतपेटीमधून जन्मास येणार आहे. एवढा मोठा संघर्ष करून बाबासाहेबांनी बघा सर्वांना हे न्याय दिलेला आहे. सर्वांसाठी योग्य प्रकारचा न्याय देणारे बाबासाहेब होते. आता तो भाग वेगळा. 500 रुपयामध्ये मत विकले जातात, 1000 रुपयामध्ये मत विकले जातात, 2000 मध्ये, तो भाग वेगळा आहे. कारण आपलं जे मत आहे त्याचं जे मूल्य आहे त्याचं मूल्य लोकांना न समजल्यामुळे,
एखाद्या गोष्टीचं मूल्य जर आपल्याला समजत नसेल तर मनुष्य बघा तशा प्रकारचं जीवन जगत असतो. जसं मूल्य कसं असते बघा, ऐक ना, मूल्य एकदा मूल्य समजून सांगण्याच्या काही पद्धती असतात, ऐक ना, किंमत, एक त्याचं व्हॅल्युएशन समजण्यासाठी. तर एकदा एका गुरुला एक हिरा सापडत असतो, दृष्टांत समजून घेण्यासाठी हिरा सापडत असतो, आणि तो हिरा आपल्या शिष्याला नेमकं मूल्य काय आहे, याचं मूल्य काय आहे ते सांगण्यासाठी तो जात असतो. तर शिष्य घेऊन जातो, त्याला त्या हिऱ्याचं काही मूल्य नसते, आणि तो शिष्य एका बाजारामध्ये त्याचं मूल्य बघण्यासाठी जात असतो. आणि बाजारामध्ये गेल्यानंतर त्याला तर फक्त मूल्य बघायचं आहे, तो हिरा काही विकायचा नसतो. तर एका ठिकाणी तो जातो भाजीवाल्याकडे. भाजीवाल्याकडे गेल्यानंतर त्यांना म्हणतो की या वस्तूचं तुम्ही मूल्य काय देणार आहात. त्याला काय त्याचं विशेष महत्व नसते. तो म्हणतो याचं काय मूल्य देणार आहे, हा तर दगड आहे, हा तर दगड आहे, याचं मी मूल्य काय काय देणार आहो. परंतु हा दिसण्यासाठी वेगळा दिसत आहे, तर ठीक आहे, तुला काय द्यायच्या असेल 2-4 जुड्या भाजीच्या त्या तू घेऊन जा. कांद्यावाल्याकडे जातो, 2-4 किलो कांदे घेऊन जा. ऐक ना, आलूवाल्याकडे 2-4 किलो आलू घेऊन जा. पुन्हा असं म्हटलं एखाद्या पैशावाल्याकडे, धनवानकडे जातो, तर तो सांगतो की थोडंफार तू याचं धन घेऊन जा. ऐक ना, सोनाराकडे जातो, तर सोनार असं म्हणतो की थोडंफार मी त्याला सोनं देतो. परंतु जेव्हा तो शेवटी खऱ्या अर्थाने एका जोहरीकडे जातो, जोहरीकडे, आणि जोहरीकडे गेल्यानंतर तो जोहरी त्या हिऱ्याला बघत असतो. हिऱ्याला बघितल्यानंतर तो असा अनमोल हिरा आहे, त्या हिऱ्याचं तो वंदन करतो. अरे एवढा मोठा अनमोल हिरा तुला कुठे मिळाला आहे, या अनमोल हिऱ्याची किंमत मी इथे करू शकत नाही, एवढा हा अनमोल आहे. म्हणजे व्यक्ती त्या मूल्याला जर जाणत असेल, भाजीवाल्याला काय त्या हिऱ्याची किंमत आहे काय समजणार आहे, सोनाराला त्याची काय समजणार आहे. म्हणजे जो खऱ्या अर्थाने जोहरी आहे तर तो मात्र त्या हिऱ्याची किंमत जाणू शकतो. अगदी तशाच पद्धतीने मनुष्याला मूल्य करता आलं पाहिजे. आणि जो मनुष्य आपल्या जीवनाचं मूल्य जाणत नाही, आपल्या जीवनाचं जर आपण मूल्य जाणत नसेल तर आपल्या जीवनाला बघा कुठल्याही प्रकारचा अर्थ राहत नाही. आणि त्यामुळे बाबासाहेब असं म्हणतात की तुमच्या मताचं मूल्य हे फार अनमोल आहे, त्याचं मोल होऊ शकत नाही. परंतु अज्ञानपणामुळे, अडाणीपणामुळे बघा त्याचं मूल्य मनुष्य जाणत नाही. आणि त्यामुळे मूर्ख लोक सुद्धा शासन करतात. कारण न्यायाधीश जर मूर्ख असेल, न्यायाधीश जर अडाणी असेल तर योग्य प्रकारचा न्याय तो काही देऊ शकत नाही. आणि त्यामुळे न्यायाधीश हा योग्य असावा, ज्ञानी असावा, बुद्धिवान असावा, प्रज्ञावान असावा, असं भगवंतांनी म्हटलं आहे. बाबासाहेबांनी सुद्धा तशाच प्रकारचं म्हटलं आहे. आणि त्यामुळे जीवन जगत असताना बघा मनुष्याच्या जीवनामध्ये योग्य अयोग्य आपण जाणलं पाहिजे, योग्य अयोग्य आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे ही जी न्यायाधीशाची जी भूमिका आहे, ती न्यायाधीशाची भूमिका केवळ भगवंतांनी सांगितली असं नाही आहे, बाबासाहेबांनी सांगितलं असं नाही आहे. तर आपल्या घरामध्ये सुद्धा न्यायाधीश असला पाहिजे, परिवारामध्ये सुद्धा न्यायाधीश असला पाहिजे की नाही. परिवारामध्ये जो आपल्या घराचा प्रमुख आहे तो जर योग्य प्रकारचा प्रमुख नसेल, सर्वांना समान रूपाने वागणूक जर देणारा नसेल तर काय होते, परिवारामध्ये वाद विवाद भांडण तंटे होतात की नाही. म्हणजे परिवारामध्ये सर्वांना घेऊन चालणारा जर व्यक्ती असेल, जो त्याला आपण घराचा प्रमुख असं म्हणत असतो, तो प्रमुख जर योग्य असेल बघा तर तो योग्य प्रकारचा न्याय देऊ शकतो. आणि त्यामुळे एक छोटासा परिवार असेल, एक छोटासा समूह असेल, एक नगर असेल, एक गाव असेल, एक देश असेल, म्हणजे अशा पद्धतीने जी काही न्यायाची व्यवस्था आहे तर ती न्यायाची व्यवस्था अगदी खालपासून वरपर्यंत ते लोक जर शीलवान असतील, गुणवान असतील, सदाचारी असतील, धम्माला जाणणारे असतील, धम्माला समजून घेणारे असतील तर त्या ठिकाणी बघा योग्य प्रकारचा न्याय होऊ शकतो. नेतृत्व मनुष्याच्या जीवनामध्ये जर सदाचारी असेल, गुणवान असेल तर योग्य प्रकारचं नेतृत्व केलं जात असते. नेतृत्व करणारा सुद्धा व्यक्ती न्याय प्रिय असला पाहिजे, न्यायनिष्ठ असला पाहिजे. न्यायनिष्ठ जर व्यक्ती नसेल, कारण बाबासाहेब असं म्हणतात की मनुष्याच्या जीवनामध्ये म्हणजे प्रामाणिकपणे लोक या संसारामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण धम्म चळवळीला जर गतिमान करायचं असेल, सामाजिक चळवळीला
जर गतिमान करायचं असेल, धार्मिक चळवळीला जर गतिमान करायचं असेल, तर शीलवान लोक, सदाचारी लोक, गुणवान लोक मात्र ती चळवळ गतिमान करू शकतात, कारण ते न्यायप्रिय जर असतील तर, सत्य असत्य जाणत असतील तर योग्य प्रकारे ते चळवळ करू शकतात. आणि त्यामुळे जर मूर्खात जर समजून घ्या न्यायप्रिय नसेल, जो एखाद्या समूहाचं, एखाद्या कमिटीचं, एखाद्या सैन्याचं नेतृत्व करणारा जर समजून घ्या योग्य प्रकारचा न्यायप्रिय नसेल, तर तो योग्य प्रकारचं नेतृत्व करू शकत नाही असं म्हटलं आहे. जसं एक उदाहरण म्हणून असं म्हटलं, एका सायंटिस्टने असं म्हटलं आहे, एका तत्ववेत्याने, की समजून घ्या नेतृत्व किती महत्वपूर्ण आहे. एखादा मनुष्य, जसे सिंह आहे, दोन सैन्य आहेत, एक सिंहाचं सैन्य आहे असं म्हटलं आहे आणि एक गाढवांचं सैन्य आहे. सिंहाच्या सैन्याचं नेतृत्व गाढव करत आहे आणि गाढवांच्या सैन्याचं नेतृत्व सिंह करत आहे. दोघांमध्ये युद्ध झालं, जिंकेल कोण? कोण जिंकेल? गाढवाचं नेतृत्व करणारा जिंकेल का सिंहाचं नेतृत्व करणारा जिंकेल? गाढवाचं नेतृत्व करणारा सिंह जिंकेल ना, कारण नेतृत्व कोण करत आहे? नेतृत्व सिंह करत आहे. सिंह जर नेतृत्व करत असेल तर गाढव सुद्धा सिंहावरती राज्य करू शकतात. पण जर समजा सिंहाचं नेतृत्व जर गाढव करत असेल तर काय होते? आता सध्या परिस्थिती तशीच आहे. तुम्ही समजदार आहात, मला काय म्हणायचं आहे की नाही? सध्या परिस्थिती तशी आहे ना. बाबासाहेबांसारखे सिंह होऊन गेले, पण बाबासाहेबांच्या नंतर बघा नेतृत्व लाभलं का? योग्य प्रकारचं नेतृत्व लाभलं नाही आहे. आणि योग्य प्रकारचं नेतृत्व न लाभल्यामुळे आज बघा आपली अवस्था अशा प्रकारची आहे. बाबासाहेब असं म्हणतात की शासनकर्ती जमात आपण बनलं पाहिजे, आहे की नाही? जर शासन न्याय करणारे जर आपण असेल, न्यायप्रिय जर आपण असेल, तर बघा म्हणजे मनुष्य सुखपूर्वक जीवन जगू शकतो. परंतु न्याय प्रणाली जर योग्य प्रकारची नसेल, बाबासाहेबांच्या काळामध्ये बघा, बुद्धांच्या काळामध्ये बघा, चक्रवर्ती सम्राट अशोकांचा कार्यकाळ बघा, सर्वांना न्यायप्रियता त्यांनी दिलेली आहे. चक्रवर्ती सम्राट अशोकाने जेव्हा बौद्ध धर्माचा स्वीकार केला, बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यानंतर त्यांनी असं नाही म्हटलं की मी बुद्धांचा आता पाईक आहे, मी बुद्धांचा अनुयायी आहे आणि त्यामुळे तुम्ही सर्वांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला पाहिजे, असं त्यांनी म्हटलं का? बिलकुल नाही आहे. ज्यांना ज्या धर्माचं आचरण करायचं आहे त्यांनी त्या धर्माचं आचरण केलं पाहिजे. न्यायप्रिय राजा चक्रवर्ती सम्राट अशोक होते आणि त्यामुळे न्याय मनुष्याच्या जीवनामध्ये बघा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की जो मनुष्य शीलवान आहे, जो मनुष्य गुणवान आहे, जो मनुष्य सदाचारी आहे, केवळ तोच मनुष्य योग्य प्रकारचा न्याय करू शकतो. लोकशाही ही प्रणाली भगवंताने सांगितली आहे. बाबासाहेबांनी सुद्धा या भारत देशाला लोकशाही दिलेली आहे. लोकशाही म्हणजे काय? लोकांनी, लोकांसाठी, लोकांकडून चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. विहारामध्ये सुद्धा लोकशाही असली पाहिजे, नाही तर विहारामध्ये जर हुकुमशाही असले तर विहार बंद पडतात. आणि अनेक विहारामध्ये लोकशाही न राहता हुकुमशाहीच आहे. ऐक ना, चाब्यावरून भांडणं. चाबी कुणाकडे? याच्याकडे चाबी काऊन दिली, त्याच्याकडे चाबी काऊन दिली, चाब्यावरून भांडण. ऐक ना, विहारामध्ये येणं नाही, जाणं नाही. एका ठिकाणी मी गेलो धम्मप्रचाराच्या दृष्टीने, कारण आपला संकल्प असतो आपण कुठे जात असतो, जिथे मला बोलवलं तिथे जातो मी, असा विचार करत नाही ह्या खेडा आहे, हे लोक गरीब आहेत, हे लोक धार्मिक नाही आहे. जिथे मला बोलवलं तिथे मी जात असतो. एका गावामध्ये गेलो आणि त्यांना म्हटलं विहार सुंदर आहे, म्हटलं तुमच्याकडे विहारामध्ये धम्मदेशना ठेवा म्हटलं, घरी ठेवण्यापेक्षा. तर ते म्हणत बंदीजी ठीक आहे, अगोदर घरी ठेवू नंतर विहारामध्ये ठेवू. मग त्यांच्याकडे गेलो, धम्मदेशना वगैरे केली आणि त्यांना म्हटलं विहारामध्ये ठेवा. तर विहारामध्ये धम्मदेशना ठेवू म्हणे बनतेजे, पण विहाराची चाबी देतच नाहीत आम्हाला चाबी देत नाहीत म्हणे. आणि मस्त बसतात म्हणे कट्ट्यावरती, ऐक नाही, ते पत्ते खेळत दिवसभर पत्ते खेळत बसतात म्हणे. विहार बाजूलाच आहे म्हणे आणि अध्यक्ष तेच आहे म्हणे. सांगा म्हणे, आता पत्ते खेळणारा जर विहाराचा अध्यक्ष आहे म्हणे, तर काय विहारामध्ये पत्ते खेळणार नाही तर काय करेल म्हणे, तो धमाचं काम कशाला करेल म्हणे. ही सत्य घटना आहे. बरं, आता मी म्हणजे धम्मदेशासाठी गेलो. मला सांगायचं हे आहे की लोकशाही दिली ना बाबासाहेबांनी. बाबासाहेबांनी लोकशाही दिली, न्याय प्रणाली बाबासाहेबांची आहे.
या न्याय प्रणालीला आपण जाणलं पाहिजे, आपण समजून घेतलं पाहिजे। न्याय प्रणाली जिथे जिथे आहे, न्याय व्यवस्था जिथे जिथे आहे, तिथे तिथे बघा त्या त्या समूहाची प्रगती आहे। सत अपरिहानीय धम्म भगवंताने सांगितलं ना, एकत्र बसणे, एकत्र उठणे, एकत्र विचार विनिमय करणे, एकत्र निर्णय घेणे, वडीलधाऱ्यांना सन्मान देणे, ऐक ना, जे लोक चांगले आहेत त्यांना सन्मान देणे, स्त्रियांचा सन्मान करणे, ऐक ना, येणाऱ्या जाणाऱ्यांचा सन्मान करणे, ग्रह देवतांची पूजा करणे, अरहंतांची पूजा करणे, साधू संतांची पूजा करणे, हे मनुष्याच्या जीवनामध्ये अपरिहार्य धम्म आहे। या धम्माचं आचरण जर आपण आपल्या जीवनामध्ये केलं तर वैशाली लोक जोपर्यंत या अपरिहार्य धम्माचं आचरण करत होते तोपर्यंत त्यांची कधीही हानी झाली नाही। परंतु जेव्हा त्यांनी या धम्माचं आचरण करणं सोडून दिलं तेव्हा अजात शत्रूने कोणत्याही प्रकारचं युद्ध न करता त्यांच्यावरती विजय मिळवला। आणि त्यामुळे बघा बांधवांनो, बाबासाहेबांच्या महान पुण्याईमुळे हा तथागताचा पवित्र हा सद्धम्म आपल्याला प्राप्त झालेला आहे। बाबासाहेब असं म्हणाले की सारा भारत मी बौद्धमय करेल, सारा भारत मी बौद्धमय करेल, अशी बाबासाहेबांची संकल्पना होती। मला जर आयुष्य लाभलं तर मी संपूर्ण भारत बौद्धमय करेल। उर्वरित आयुष्य बाबासाहेब असं म्हणतात की माझं उर्वरित आयुष्य मी धम्म चळवळीसाठी घालवणार आहे। जेव्हा मी राजकारणातून धम्म कार्याकडे आलो तर मला वाळवंटातून हिरवळीकडे आल्याचा अनुभव होत आहे, असं बाबासाहेब म्हणतात। आणि माझं उर्वरित आयुष्य मी केवळ धम्म चिंतनामध्ये, धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यामध्ये घालवणार आहे, अशी बाबासाहेबांची संकल्पना होती। बाबासाहेबांचा तो संकल्प आहे। प्रबुद्ध भारत निर्माण करण्याचा बाबासाहेबांचा संकल्प आहे, भारत बौद्धमय करण्याचा संकल्प बाबासाहेबांचा आहे। आणि त्यामुळे बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून आपण योग्य प्रकारचं काम बघा केलं पाहिजे। हे उपक्रम अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आहे। मी नेहमी बोलत असतो की अशा पद्धतीचे उपक्रम प्रत्येक शहरामध्ये राबवले पाहिजे, प्रत्येक खेड्यामध्ये राबवले पाहिजे, विहारामध्ये राबवले पाहिजे, कारण सर्व समाज एकत्र आला पाहिजे। आणि एकमेव असं ठिकाण आहे जिथे आपला समाज एकत्र आता येऊ शकतो ते म्हणजे विहार आहे। आता विहारामध्ये थोडीफार घुसखोरी होत आहे, तो भाग वेगळा आहे, ऐक ना। विहारामध्ये आता घुसखोरी होत आहे, ऐक ना, राजकीय लोकांची घुसखोरी होत आहे आणि त्यामुळे विहार सुद्धा तेवढे काही परिशुद्धता राहिली नाही। परंतु आपण सदाचारी लोकांनी, सिलवान लोकांनी, गुणवान लोकांनी हे पावित्र्य बघा टिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण इथे आपली पिढी घडत असते। विहार म्हणजे पिढी घडवण्याचं माध्यम आहे। तुम्ही संस्कारित आपल्या लेकरांना केलं पाहिजे, रोज आपण विहारामध्ये आलं पाहिजे। बाबासाहेबांच्या आदेशाला अनुसरून किमान दर रविवारी का होईना आपण विहारामध्ये आलं पाहिजे, मुला बाळासह आलं पाहिजे। बाबासाहेब असं म्हणाले की मुला बाळासह आपले विहारामध्ये आपण गेलो पाहिजे परिवारासह। पण आपलं तसं नाही आहे। रविवार असला की आपण म्हणतो बाळा झोप जरा, ऐक ना, आज जरा सुट्टी आहे, तुला लय दगदग करतो तू 6 दिवस, आज जरा आराम कर। आपण असं नाही म्हणत त्याला की बाळा तूही चल विहारामध्ये आमच्या सोबत, असं आपण बघा म्हणत नाही। आणि मग लेकरं आपले बिघडले, लेकरं आपले आगाऊ काम करू लागले, लेकरं आपले वेगवेगळ्या प्रकारच्या मार्गाला चालले, तेव्हा बघा आपल्याला पश्चाताप होत असतो। आणि एकदा जर हातचं लेकरू गेलं तर मग कितीही पश्चाताप करून काहीही उपयोग राहत नाही। योग्य वेळी योग्य संस्कार आपण आपल्या लेकरांना सुद्धा बघा दिले पाहिजे, कारण संस्कार अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। संस्कारेण संस्कृती असं म्हटलं आहे, संस्कारातून संस्कृती टिकत असते। बौद्ध संस्कृती ही अजरामर आहे। 26 वर्षापासून या जगामध्ये बौद्ध संस्कृती श्रेष्ठ ठरत आहे। आणि त्यामुळे बांधवांनो, या संस्कृती टिकवण्याचं आपलं काम आहे। आणि त्यामुळे बौद्ध विहार हे जिवंत असले पाहिजे, बुद्ध विहार हे मेलेले नाही पाहिजे, बुद्ध विहार हे कुलूप बंद नाही पाहिजे। बाबासाहेब जर जिवंत असते तर आपल्याला हाणलं असतं बाबासाहेबांनी धरून, ही विहार बंद काऊन ठेवली आहे की नाही। म्हणजे कारण विहार हे त्या काळापासून विहाराची परंपरा आहे बघा। नालंदा असेल, तक्षशिला असेल, औदंतपुरी असेल, ऐक ना, ही सगळी विहार होती। त्यामध्ये विहारांचं रूपांतर विद्यापीठामध्ये बघा झालेलं आहे। आणि त्यामुळे बाबासाहेबांचा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे। मी काय देऊ शकतो? माझ्याकडे जर ज्ञान असेल तर मी ज्ञान दिलं पाहिजे, माझ्याकडे जर संघटन कौशल्य असेल तर मी संघटन कौशल्य दिलं पाहिजे, माझ्याकडे जर पैसा असेल, धन असेल तर मी धन दिलं पाहिजे, माझ्याकडे जर म्हणजे काम करण्याची, श्रम करण्याची क्षमता असेल तर आपण श्रम केला पाहिजे। प्रत्येक मनुष्याने प्रत्येकाचं कर्तव्य
जर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला असेल तर बाबासाहेबांच्या चळवळीसाठी बघा आपण हातभार लावू शकतो आणि धम्म चळवळ गतिमान करण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो। बघा जळगाव शहरामध्ये गेल्या 4-5 वर्षापासून आम्ही काम करत आहोत। तसं औरंगाबादला आम्ही राहतो गेल्या 15-20 वर्षापासून। औरंगाबादला सुंदर असं संगरत्न बुद्ध विहार आहे, आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल। तेथील श्रद्धासंपन्न उपासकाच्या दानामधून 10 वर्षामध्ये 50 लाखाचं बांधकाम मी केलं आहे। एकही रुपया कोणाचा नाही, एकही रुपया नाही कोणाचा। श्रद्धासंपन्न उपासक उपासकाच्या दानातून सुंदर असं विहार आहे। स्वतः मी श्रीलंकेहून जाऊन बुद्धमूर्ती आणली आहे। सुंदर असं भिक्खू निवास आहे आणि आता अलीकडच्या काळामध्ये 1800 स्क्वेअर फूट मध्ये मुलांना अभ्यास करण्यासाठी आम्ही लायब्ररी निर्माण केली आहे। विहार तिथे लायब्ररी असावी, कारण मुलं आपले आता बघा फार परिस्थिती वेगळी आहे आणि त्यामुळे मुलांना अभ्यास करण्यासाठी एक चांगल्या प्रकारचं ठिकाण आपण निर्माण केलं पाहिजे। आता जळगावमध्ये आम्ही गेल्या 4-5 वर्षापासून म्हणजे काम करत आहोत। तर जळगावमध्ये हा जो पूर्ण खानदेशाचा आपला पट्टा आहे, धर्माचा प्रचार आणि प्रसार फार संत गतीने हळूहळू चालू आहे। आता थोडी थोडी प्रगती होत आहे। आता लोक विहार निर्माण करत आहेत, आता हळूहळू लोक वर्षावास करत आहेत, हळूहळू आता उपवासशीलाचं पालन करत आहे। आणि त्यामुळे आम्ही असं अधिष्ठान केलं, असा संकल्प केला की जिथे बाबासाहेबांना विरोध झाला, जळगाव सारख्या शहरामध्ये बघा फैजपूरमध्ये बाबासाहेबांची सभा उधळून लावण्यात आली, अशा ठिकाणी विरोध झाला। तर आम्ही असा संकल्प केला एक चॅलेंजिंग काम आपण काहीतरी करावं, या दृष्टिकोनातून आम्ही अधिष्ठान केलं की जळगाव शहरामध्ये काम करायचं आहे। आणि त्या दृष्टिकोनातून बघा आपण 16.5 एकर जागेची म्हणजे डील केली आहे। 16.5 एकर जागा आपण त्या ठिकाणी खरेदी केली आहे। 1,20,00,000 ती जागा आपण खरेदी केली। 1 वर्षाची मुदत आहे पैसे देण्याची। आपलेच उपासक आहे, त्यांना असं म्हटलं का मी का डोक्यावर घेऊन जाणार नाही, 5-10 वर्ष काय माझं आयुष्य असेल तेवढं मी काम करेल, त्याच्यानंतर हे सगळं काम तुम्हालाच करायचं आहे। तुमचं फार मोठं योगदान आहे आणि तुम्ही ही जागा अत्यंत कमी किमतीमध्ये आपल्याला त्यांनी ती जागा उपलब्ध करून दिली। येणाऱ्या काळामध्ये सुंदर असं ट्रेनिंग सेंटर, भिक्खू ट्रेनिंग सेंटर तिथं असावं। लोक म्हणतात आम्हाला चांगले भंतेज द्या, आता कुठून चांगले भंतेज द्या का, चांगले भंतेज का आपातून पडतील का? चांगले लेकर मुलं द्या म्हणलं तर मुलं देत नाहीत आणि म्हणतात चांगले भंतेज द्या। ऐक ना, मुलं तर पण दान दिले पाहिजे, सम्राटशोकाचा आदर्श घेतला पाहिजे की नाही? एखादा मुलगा आपला दान दिला पाहिजे, डॉक्टर मुलगा बनवला पाहिजे, इंजिनियर मुलगा बनवला पाहिजे, वकील मुलगा बनवला पाहिजे, अशी आपली इच्छा असते। असं कोणाला वाटते का की चला आता 2-4 लेकर आहे आपल्याला, एखादा मुलगा भंतेजी बनवला पाहिजे, असं कोणाला वाटते का? नाही, भंतेजी म्हणले की नाही म्हणतात। आणि चांगले भंतेजी आम्हाला पाहिजे, कुठून आणावं? आबाळातून पडणाऱ्या चांगले भंतेजी, त्यांना ट्रेनिंग दिली जाते। तुम्ही लेकरांचं दान करसाल तर लेकरं भेटतील, आहे की नाही? सम्राटशोकाचा आदर्श आपण घेतला पाहिजे बघा, म्हणजे त्यागाची भावना आपण निर्माण केली पाहिजे। तर आपला उद्देश आहे की जे अनाथ मुलं आहे, असहाय्य मुलं आहे, ज्यांना मातापिता नाही आहे, जे गोरगरीब मुलं आहे, ज्याचं शिक्षण होणार नाही आहे, अशा मुलांना आपण तिथे प्रशिक्षण देणार आहोत, शिक्षण देणार आहोत, त्यांना भिक्षू बनवून ते ट्रेनिंग देणार आहोत। आणि भविष्यामध्ये जर 50 मुलं आपण ठेवतोय, त्या 50 मधून एक मुलगा जरी कायमस्वरूपी भिक्षू राहिला तरी आपलं सार्थक झालेलं आहे, 2 झाले, सार्थक झाला आहे। तर अशा पद्धतीने ते ट्रेनिंग सेंटर आपण निर्माण करणार आहोत। उपासकांचं उपासिकांसुद्धा उपोषक ट्रेनिंग सेंटर आपण तिथे निर्माण करणार आहोत। येणाऱ्या काळामध्ये वृद्धाश्रम असेल, अनाथ आश्रम असेल, आपल्या पाली साहित्याचं प्रकाशन असेल, ऐक ना विपश्यना सेंटर असेल, त्या ठिकाणी एज्युकेशन असेल। आता एज्युकेशनची सुद्धा अत्यंत आवश्यकता आहे, कमी किमतीमध्ये उपचार करणारं हॉस्पिटल असेल, म्हणजे अशा पद्धतीचे विविध उपक्रम येणाऱ्या काळामध्ये आपण तिथे संपन्न करणार आहोत। बघा सर्व काही मीच करेल असं बिलकुल नाही आहे, म्हणजे आता सध्या माझं ध्येय असं आहे की जागा घेणे आणि तिथे 80 फूट बुद्धमूर्ती निर्माण करणे, असा माझं अधिष्ठान आहे बघा। आणि हे बाकीचे सगळे प्रोजेक्ट आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून पूर्ण करणार आहे। तर फुल नाही फुलाची पाकळी आपण सुद्धा या प्रोजेक्टसाठी म्हणजे दान दिलं पाहिजे। आता नाही, दानासाठी मी नंतर येणार आहे, आता काही विषय नाही, तर फक्त मी तुम्हाला सांगत आहे की जेव्हा केव्हा येईल सर्व उपासकांसोबत चर्चा करून त्या गोष्टीमध्ये। तर संपूर्ण महाराष्ट्रामधून उद्देश हा आहे की सर्वसामान्य व्यक्तींकडून हा प्रोजेक्ट आपल्याला उभा करायचा आहे। लोक असं म्हणतात की प्रोजेक्ट करण्यासाठी आपण कुणाची मदत घेतली पाहिजे। माझं प्रामाणिकपणे मत असं आहे की मी लोकांना दाखवून देतो, कारण मी ते केलेलं आहे। 50 लाख रुपये जर एका नगरातून मी उभे करू शकतो,
निर्माण करू शकतो, तर अख्ख्या महाराष्ट्रामधून 5-10 कोटी जमा करण्यासाठी काय माझ्यासाठी मोठी गोष्ट नाही आहे. मला सर्वसामान्य उपासकांच्या दानातून हा प्रोजेक्ट निर्माण करायचा आहे. मग 1 रुपयापासून 1,00,000 रुपये देणारा व्यक्ती आपल्यासाठी तो एवढाच महत्वाचा आहे. आणि त्यामुळे माझा संकल्प आहे की सर्वसामान्य व्यक्तींच्या दानातून प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की आपलं सेंटर आहे, हे आपलं विहार आहे, हे आपण निर्माण केलं आहे, अशा प्रकारचा माझा तो संकल्प आहे बघा. तर नक्कीच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यासाठी आपण दान जमा करणारच आहोत, दानासाठी आपण येणारच आहोत. तुर्तास आज या मंगलमय प्रसंगी एक तुम्हाला सूचना म्हणून हा आपला प्रोजेक्ट सांगितला, कारण हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोक पाहतात. लाखो फॉलोअर्स आपल्या युट्यूबचे आहेत, लाखो फॉलोअर्स म्हणजे आपले फेसबुक पेजचे सुद्धा आहेत. आणि त्यामुळे अशा पद्धतीने लोकांपर्यंत हा मेसेज जावा, हा त्यामागचा दृष्टिकोन आहे. आणि त्यामुळे आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये हे जे धम्मकार्य आपण करतो, तर धम्मकार्य अधिक गतिमान करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. कारण आपण स्वतःला धन्य समजलं पाहिजे, आपण स्वतःला पुण्यवान समजलं पाहिजे की बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीमध्ये आम्हाला जीवन जगायला मिळत आहे. आणि त्यामुळे बघा, चलो बुद्ध की ओर गेल्या 3 वर्षापासून हा आपला जो प्रोजेक्ट आहे, ही जी आपण संकल्पना समोर आणली आहे, ती अत्यंत स्तुत्य अशा प्रकारची संकल्पना आहे. आणि कंटिन्यू वेगवेगळ्या प्रकारच्या विहारामध्ये ही संकल्पना आपण राबवण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून सर्वांना एक सुवर्ण संधी आपण निर्माण करून देऊया. आजच्या या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता इथेच आजची दमदेशना ही संपन्न करतो. आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना, मंगलमैत्री भावना व्यक्त करतो. तुम्हा सर्वांच्या इच्छा आणि आकांक्षा ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.